नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण संपत शनिवारची कहाणी ऐकणार आहोत. ऐका शनिदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्यात तो लवकर उठे, सकाळीच जेवी. लेकी सुनांसुद्धा शेतावर जात. धाकट्या सुनेला मात्र असे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितले की मुली मुली आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरी मडक्यात काही दाणे पहा. थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकऱ्या कर. केनाकुईची भाजी कर. तेरड्यांचे बी वाटून ठेव. सुनेने बरे म्हटले. माडीवर गेली. दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढ्यात तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या. केनाकुईची भाजी केली. तेरड्या टाकळ्याचे बी वाटले आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले. हिला म्हणाले, बाई बाई, माझे सर्व अंग ठणकत आहे. माझ्या अंगाला तेल लाव. ऊन पाण्याने आंघोळ घाल. काहीतरी खायला दे. हिला त्याची दया आली. बरे म्हटली. घरात गेली. तेलाचे 4 थेंब घेतले. त्याच्या अंगाला लावले. वाटलेले बी लावून उन्हा पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला. तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपले उष्टे वळचणीला खोचले व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळाने सासू सासरा दीर जावा घरी आले. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली. संतुष्ट झाले. आपल्या घरात तर काही नव्हते व हे असे कशाने आले म्हणून ती आश्चर्य करू लागली. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणाने दुसऱ्या सुनेस घरी ठेवले. सगळी माणसे घेऊन तो शेतावर गेला. इकडे काय मजा. शनिदेवांनी मागच्यासारखे कुष्ट्याचे रूप घेतले. ब्राह्मणाच्या घरी आले. मागच्यासारखेच मला नाहू माखू घाल असे म्हणू लागले. ब्राह्मणाची सून म्हणाली, बाबा, आम्ही काय करावे. आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, बरे तर मग तुझ्याजवळ असले तरी नाहीसे होईल असा त्यांनी शाप दिला. आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. तिला काहीच सापडले नाही. संध्याकाळ झाली. तो तेथे सासू सासरे घरी आले आणि जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथे काहीच दिसेना. मग सुनेला रागे भरली. सुनेने झालेली सर्व हकीकत सांगितली. पुढे 3रा शनिवार आला. ब्राह्मणाने पुन्हा 3ऱ्या सुनेला घरी ठेवले. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितले. आपण उठून शेतावर निघाले. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले. तिने दुसऱ्या जावेसारखा जवाब दिला. देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढे काय झाले. सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तेथे काहीच दिसेना. मग सुनेला विचारले. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास घडला. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणाने धाकट्या सुनेला घरी ठेवले. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवाने गलित कुष्ट्याचे रूप घेतले. ब्राह्मणाच्या घरी आला. सुनेने पहिल्यासारख्या अंगाला तेल लावले. आंघोळ घातली. भाजी भाकर खायला दिली. त्यांचा आत्मा थंड झाला. तेव्हा तिने देवाने आशीर्वाद दिला. तुझा आत्मा देव थंड करील म्हणाला. आपले उष्टे वळचणीला खोचले आणि आपण अंतर्धान पावले. पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडी मडकी पाहू लागली. मुली मुली, आज तू काय केले आहेस. सुनेने सांगितले. सगळी तयारी आहे. न्यायला तेल आहे. सुनेने सांगितले. सगळी तयारी आहे. न्यायला तेल आहे. टाकळ्याची चोखणी आहे. तोंडी लावायला केनाकुईची भाजी आहे. सासू सासऱ्यास आनंद झाला. आपल्या घरात काही नव्हते आणि इतके सामान कुठून आणलेस. तिने कुष्ट्याची हकीकत सांगितली. तितक्यात सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली. तेथे काही खोचलेले दृष्टीस पडले. ते सोडून दाखविले. ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिने सांगितले. सासरा म्हणाला, देवाने मुलीला दर्शन दिले.
पुढे दुसऱ्या सुनास हकीकत विचारली. त्यांनी तो 2 वेळा आला म्हणून सांगितले. आम्ही त्याला काही दिले नाही. त्याला त्याचा राग आला. नंतर त्याने तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितले आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातील दाणे नाहीसे झाले. म्हणून 2 शनिवार आपणास उपास पडला. पुढे सासऱ्याने शनिदेवाची प्रार्थना केली, मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागला. जसा शनिदेव त्यास प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपळ संपूर्ण.